तर हाय, कशा आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू. तर स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही म्हणत असतान की सानिका ब्लॉग टाकत नाही, तर हो, थोडंसं मी बाहेर गेले होते आणि तिकडे रेंज पण नव्हती आणि माझा मम्मीला फोन लागत नव्हता, मम्मीचा मला येत नव्हता. त्यामुळं मग जाऊ द्या म्हटलं, मी थोडंसं 2-3 दिवसांनी म्हटलं टाकावं आणि खूप असं मज्जा वगैरे केली तिकडे जाऊन. तिकडं ब्लॉग काढायला जमलंच नाही कारण की खूप थंडी होती. थंडी तर एवढी आहे ना, आणि माझ्या घरी आले तिथं पण खूपच थंडी आहे. पण इथं थोडंसं बरं वाटते तिथल्यापेक्षा, कारण की तिथं खूपच थंडी होती. आणि तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल की बहीण वगैरे आली होती आणि आम्ही गेलो होतो. तर त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी गेले होते बाहेर. आणि आत्ता उद्या मी फॅमिलीसोबत जाणार आहे. तर मुंबईला चाललेलो आहोत आम्ही. तर असं म्हणजे फिरायला चाललेलो आहोत, कारण की माझा 6 डिसेंबरला बड्डे आहे. त्यामुळे मी चाललेले आहे. तर मम्मी म्हटले की खूप दिवस झालं, कारण की लहान असताना आम्ही जायचो. मम्मी घेऊन जायची आम्हाला सर्वांना, आमची सर्व शेलार फॅमिली आम्ही जायचो. पण आता थोडंसं मोठे व्हायला लागलो, मग मम्मी पण म्हटली की नको. म्हणून आज मम्मी तर कमीत कमी, मम्मी किती वर्षातनं चालली? मम्मी 7 वर्षातून चाललेली आहे मुंबईला. कारण की लहानपणी माझे तिकडं थोडेसे बड्डे वगैरे केलेले आहेत गिरगाव चौपाटीला. आणि तुम्ही मध्ये मी मुंबईला गेले होते घरच्यांसोबत, तेव्हा मम्मी नव्हती, तेव्हा दिदी वगैरे त्यांच्यासोबतच गेले होते. तर आज मी फॅमिलीसोबत जाणार आहे, म्हणजे आज नाही उद्या जाणार आहे. तर खूप अशी तयारी केलेली आहे आणि अशी तर कपडे वगैरे आहेत. तर उद्या घालायचे काय, तर ते ठरवलेलं आहे, बघू. आणि आणि उद्या आम्ही परवाच्या दिवशी 6 डिसेंबरला खूप गर्दी असती, त्यामुळं चैत्यभूमीला गेलो तर जाईल, नाहीतर आम्ही 7 तारखेला जाईल. खूप अशी मज्जा वगैरे करणार आहे, तुम्हाला ब्लॉग पडेलच. आणि खरंच सॉरी, कारण की मी ब्लॉग टाकत नव्हते, कारण की मला वेळ नव्हता खरं तर, आणि थोडंसं तिथं रेंज पण नव्हती. मग जाऊ द्या म्हटलं, तुम्ही जेवले आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मम्मी तर जेवण करायला लागली आहे, कारण की आत्ता आली मम्मी. थोडंसं मग मम्मीने सांगितलं होतं मला की सोयाबीन आणि भाकर कर, तर ते मस्त असं तिला करून दिलेलं आहे. आणि सकाळीच मी कपडे वगैरे धुतलेले आहेत व्हाईट कलरचे, कारण की मला व्हाईट घालायचं आहे माझ्या बड्डेच्या दिवशी. 6 डिसेंबरला माझा बड्डे. असं झालं होतं की माझा बड्डे कधी येईल, मला खूप असा आनंद होतो. सगळ्यालाच होतो आपला बड्डे आल्यावर, तसं मलाही होतो आनंद. तर बघू आता. आणि तुम्ही माझा व्हिडिओ, आणि इथून पुढं माझा डेली ब्लॉग येत राहील. आणि 6 डिसेंबरला का करत नाही आम्ही बड्डे, करतात पण काहीतरी छोटंसं कारण आहे. बाबासाहेबांचा तिथं पुण्यतिथी असती बाबासाहेबांची, आणि त्यावेळेस आनंदाचा दिवस साजरा करणं हे खूप चुकीचं आहे. तर त्या दिवशी 1956ला बाबासाहेब म्हणजे गेले होते आम्हा सर्वांना सोडून. त्यामुळं त्या दिवशी मी करतच नाही, म्हणजे घरातलंच करत नाही. लहानपणापासून 7 डिसेंबरला माझा बड्डे करतात. मी जशी झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत माझं 7 डिसेंबरलाच केलेलं आहे. तर बघा आता इथून पुढे येत राहील माझे ब्लॉग. आणि आता थोडंसं तयारी वगैरे तर आम्ही केलेली आहे, अजून मम्मीचं साड्या वगैरे राहिलेत. आम्ही सर्व फॅमिली जाणार आहे, तर उद्या पण तुम्हाला ब्लॉग दिसेल. आता बघूया, थोडंसं किचनमध्ये जाऊ आपण. आणि मी गेल्यानंतर खूप असं मम्मीनी असं नवीन नवीन लावलेलं आहे बरं का. काच लावलेली आहे माझ्या मम्मीनी, इथं बघा, मिरर. तर तुम्ही मम्मी माझी दिसतच असेल. आणि हे बघा असं मस्त असं लावलेलं आहे, खूप छान वाटलं. आणि मी घरी आल्यावर मला असं दाखवलं तर, आणि आईचा वगैरे फोटो दाखवलेला म्हणजे लावलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला तर देवी तर माहितीच असेल. आणि हे असं पूर्ण साऊंड मस्त असं केलेलं आहे रेडी. आणि इथं मस्त संविधानाचा फोटो लावलेला आहे. आणि इथं थोडंसं भावांनी त्याचे होम थिएटर लावलेले आहेत, म्हणजे डीजे, आणि असं बाबासाहेबांचा फोटो लावलेला आहे. आणि तिकडे पण लावलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. हा ऑलरेडीच आहे, तिकडचा तर ऑलरेडीच आहे, आणि इकडचा इथं घड्याळाने असं मस्त बुद्धांचा फोटो लावलेला आहे. आणि एक्झॉस्ट फॅन पण लावलेला आहे आम्ही, एक्झॉस्ट फॅन पण लावलेला आहे.
तर बघू शकता मस्त असं लावलेलं आहे. आणि मी काल परवा मम्मीने मासे पण केले होते, पण आता ते संपले कारण की आज गुरुवार आहे. तर ते मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर त्यामुळं मग आम्ही त्या दिवशीच कालच बहुतेक संपवले. आणि मस्त असे मासे झाले होते, खूप छान वाटलं. आणि तुम्ही पण मुंबईला या आणि मला नक्की भेटा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता बघूया, आता भांडे तर एवढे पडलेत, भांडे घासून मला स्वयंपाक करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर आता मी भांडे घास खूप असं एन्जॉय करणार आहे आम्ही सगळे घरातले. आणि मला खरंच खूप वाईट वाटत होतं की मी व्हिडिओ काढणं बंद केलं होतं म्हणजे तर तुम्हाला नक्की सांगेल मी कुठे गेली होते आणि कुठे नाही नंतरच्या ब्लॉगमध्ये. सगळं असं स्वच्छ करून जायचंय, कारण बघू. आणि रात्रीच आम्ही निघेल बहुतेक, जे उद्या सकाळी आम्ही म्हणजे इथनं आम्ही बहुतेक असं वाटतंय की आम्ही आत्याकडे जाणार आहे. आणि आत्याकडनं मग तिथून पुढे आत्या, कारण की तिकडेच राहते पुणा स्टेशनला जाणार आहे आम्ही आता तिथं उद्या सकाळी. तरी बहुतेक आम्ही सांगता येणार नाही, पण 5:30ला निघू, कारण की तिकीटला खूप गर्दी असते आणि खूप गर्दी असणार आहे 6 डिसेंबरमुळं. बसायला पण रेल्वेमध्ये जागा नसणार आहे. तर मी तुम्हाला त्याचं तर दाखवेलच, एवढं काही इश्यू नाही आहे त्याचा. भांडी थोडीच होते, लवकर मम्मीला म्हटलं घासून घ्यावं, परत मम्मी ओरडते की काहीच करत नाही, असं तसं थोडंसं होत असते मम्मी सोबत फिरते. पण जाऊ द्या, शेवटी मम्मी आपल्या चांगल्यासाठीच नसते. आणि माझे व्हिडिओ कसे आलेत ते मला कमेंटमध्ये सांगा, शॉर्ट्स व्हिडिओ. कारण की काय तुम्ही मला लाईक कमेंट सबस्क्राईब करत नाही, त्यामुळं विचारलं मी तुम्हाला. तर फायनली माझे भांडे झालेले आहे. तर चला. आणि माझी मम्मी तर सारखीच माझे रील्स बघत असते. तर चला, आता इथंच व्हिडिओ थांबते. आता सगळं तर केलेलं आहे काम. तर बघू, दुकानात जाते, थोडंसं सामान वगैरे आणते आणि इथंच व्हिडिओ थांबते. उद्या नेक्स्ट ब्लॉगला भेटू नक्की. आणि इथून पुढे माझे डेली ब्लॉग येत राहतील. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.